नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक। नेहमीप्रमाणे आजही मी एक वेगळा विषय घेऊन आले आणि तो विषय आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहितीचा कायदा आणि डॉक्टर्स आणि रुग्णालय। बघा, बऱ्याचदा काय होतं की रुग्ण त्याची वैद्यकीय माहिती, वैद्यकीय नोंदी माहितीच्या अधिकारामध्ये रुग्णालयाकडे मागणी करतात आणि त्यावेळी प्रश्न पडतो की खाजगी जी रुग्णालय आहेत, ही खाजगी रुग्णालय माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अशा प्रकारची माहिती देण्यास बंधनकारक त्यांना आहे किंवा नाहीये। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत खाजगी रुग्णालयांना शासकीय यंत्रणांमार्फतीने माहिती अधिकारा अन्वये पत्र प्राप्त झालेले आहे, अर्ज प्राप्त झालेला आहे आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आपण माहिती आम्हास पुरवावी। आम्ही सदरची माहिती जी आहे रुग्ण, त्याचे नातेवाईक किंवा इतर यांना ती देऊ शकतो। या संदर्भातील आपल्याला बऱ्याचदा सरकारी यंत्रणांकडून, शासकीय यंत्रणांकडून ज्या आपल्यावरती सुपरविजन करत असतात, म्हणजेच ज्यांनी आपल्याला महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत परवाना दिलेला असतो किंवा इतर संस्था ज्यांच्या परवान्यांची आपल्याला आवश्यकता असते, हे पाठवू शकतात, हे पाठवत असतात। तर त्याविषयी हा व्हिडिओ। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत 2 फ मध्ये माहिती या शब्दाचा अर्थ दिलेला आहे आणि रुग्णाच्या वैद्यकीय नोंदा ह्या सगळ्या 2 फ मध्ये येतात, हे कायद्याने स्पष्ट केलेले आहे। तसंच 2 ज मध्ये माहितीचा अधिकार म्हणजे काय याविषयी माहिती दिलेली आहे आणि रुग्णाच्या वैद्यकीय नोंदी मिळण्याचा माहितीचा जो अधिकार आहे तो रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना आहे, हे यापूर्वीच अनेक न्यायालयांनी त्यांच्या न्याय निर्णयांमधून स्पष्ट केलेलं आहे। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत एखादा रुग्ण ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याकडे जो आपल्यावरती लक्ष ठेवून आहे, जो सुपरविजन करतोय किंवा आपल्याला परवाना देतोय, यांच्याकडे सादर केल्यानंतर सदर अधिकारी आपल्याकडून ती माहिती, त्या वैद्यकीय नोंदी असतील किंवा स्पेसिफिक एखादा दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट असेल किंवा मेडिकल रेकॉर्ड असेल, ते आपल्याकडून मागू शकतात। त्यामुळे माहिती अधिकार कायदा 2005 आणि त्याशी निगडित असलेल्या इतर तरतुदी यांचा वैद्यकीय सेवेशी संबंध आहे। वैद्यकीय व्यावसायिकाला या कायद्याविषयी जागरूकता असणे, ज्ञान असणे आणि त्यातल्या तरतुदी समजून घेणे हा एक आवश्यक घटक बनतो आणि हे सगळं आम्ही येणाऱ्या RTI आणि वैद्यकीय व्यवसाय या सिरीजमध्ये लवकरच आपल्यासमोर घेऊन येणार आहे। तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, एवढंच लक्षात ठेवायचं की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजे RTI ॲक्ट 2005 अंतर्गत एखादी माहिती मागितली गेली जी रुग्ण स्वतः किंवा रुग्णाचा जवळचा नातेवाईक त्या रुग्णाविषयी मागत आहे, तर ते देणे आपणास बंधनकारक आहे। शासकीय यंत्रणांमार्फतीने देखील सदरची माहिती जी आहे ती मागवली जाऊ शकते। सदर कायद्यामध्ये माहिती न दिल्यास काही शिक्षेच्या तरतुदी देखील देण्यात आलेल्या आहेत, त्याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। परंतु कुठलीही माहिती शक्यतो करून रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक यांना नाकारू नका, परंतु त्रयस्थ व्यक्ती, थर्ड पार्टी किंवा ज्या व्यक्तीचा त्या रुग्णाशी नात्याने, रक्ताच्या नात्याने काही एक संबंध नाही, अशा व्यक्तीला सदरची माहिती तुम्हाला निश्चितपणे नाकारता येईल। कारण त्या माहितीचा एखादा व्यक्ती काही गैरवापर तर नाही करणार ना, रुग्णाची प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयता भंग होणार नाही ना, याची दक्षता घेणे देखील ज्यावेळी आपण माहिती अधिकार विषयी बोलतो त्यावेळी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे, असं या ठिकाणी आपण नमूद करतोय। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।